जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आता सुरू झाली। हिंगोलीतून जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनाने रॅलीला सुरुवात होणार आहे। हिंगोलीमध्ये पोलिसांचा आता चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। जरांगेंच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आजपासून सुरुवात होणार आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनाने या रॅलीला सुरुवात होईल। हिंगोलीमध्ये सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, जरांगेंच्या रॅलीला आजपासून सुरुवात होते, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? जरांगे पाटील यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे। हिंगोलीपासून ही सुरुवात होणार आहे आणि दुपारी 12 वाजता हिंगोलीमध्ये त्यांच्या रॅलीला सुरुवात होईल। आता काही मिनिटातच आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन हिंगोलीकडे रवाना होणार आहे आणि हिंगोलीमध्ये आज जय्यत अशी तयारी त्यांच्या रॅलीची करण्यात आलेली आहे। आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की मराठवाड्यातील त्यांच्या या शांतता जनजागृती आरक्षण रॅलीची हिंगोलीमध्ये जय्यत अशी तयारी सुरू होती आणि ही तयारी अखेर पूर्ण झालेली आहे। आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होती। त्यानंतर उद्या परभणीमध्ये त्यांची रॅली निघणार आहे आणि त्यामुळे मराठा जागृती रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे संबोधित करतात आणि आता त्यांनी दिलेली डेडलाईन ही 13 तारखेची आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडून देखील या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच नितेश, त्यामुळे आज ते कशा पद्धतीने मराठा समाजाला संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी। तर हिंगोलीतून जनजागृती रॅलीला आजपासून सुरुवात होते। शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनाने या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हिंगोलीमध्ये आता पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। चलो फटाफट चलो। जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आजपासून सुरुवात होते। हिंगोलीमध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हिंगोलीमध्ये चोख बंदोबस्त देखील करण्यात आला। काही वेळातच आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हिंगोलीसाठी निघतील आणि तिथे गेल्यानंतर ते मराठा समाजाला संबोधित करणार आहे। त्यामुळे आता ही त्यांची जनजागृती शांतता रॅली कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय।